धिक्कार असो, धिक्कार असो. आदिवासी आमदाराला वेळ दिला का मुख्यमंत्र्यांचा? धिक्कार असो, धिक्कार असो. मुख्यमंत्र्यांचा करायचं काय? खाली मुंडकं वर. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. आज एक महाराष्ट्र शासनाला आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक लाजिरवाणी गोष्ट घडलेली आहे। ज्या पद्धतीने आपण लोकशाहीचं राज्य म्हणतो आणि या ठिकाणी आदिवासी आमदारांना जर 3-3 दिवसापासून माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी वेळ देत नसतील आदिवासी प्रश्नांच्या बाबतीमध्ये आणि याला कंटाळून काही आमदारांनी मंत्रालयामध्ये त्या जागेवर उड्या मारल्यात, हे खऱ्या अर्थानं या राज्यातल्या 1 कोटी आदिवासी जनतेचा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी अपमान करत आहेत। आणि आमचं एकच म्हणणं आहे, या माध्यमातून आम्ही जर मुख्यमंत्री वेळ देत नसतील, या ठिकाणी विविध प्रश्नांना समजून घेत नसतील, तर आम्ही सर्व राज्यातले सर्व आदिवासी संघटना या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि आदिवासींच्या विरोधामध्ये कोणतंही पाऊल या ठिकाणी त्यांनी घेता कामा नये। आमची पेसा भरती असेल, त्याच पद्धतीने आदिवासी विशेष पदभरती असेल, या पदभरती कधी होणार हा प्रश्न या ठिकाणी राज्यातल्या सर्व आदिवासी समाजाला पडलेला आहे। या राज्यामध्ये हे लोकशाहीने चालणारं हे राज्य आहे, संविधानाने चालणारं राज्य आहे, ही हुकुमशाही नाहीये की आपण या ठिकाणी दडपशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी एखाद्या समाजावर अन्याय करण्याची भूमिका या ठिकाणी एक मुख्यमंत्री कसे घेऊ शकतात, हा प्रश्न या ठिकाणी सर्व जनतेला पडलेला आहे। आज आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। त्यांनी वेळ देत नसतील, ते वेळ देत नाहीत, हे फार गंभीर या पद्धतीचं पाऊल मी या ठिकाणी समजतो।